सोलापूर शहर व जिल्ह्यातून सर्व स्तरातून डीजे, डॉल्बी व लेझरवर बंदी घालून उत्सव पारंपरिक वाद्याने साजरा करण्यात यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे। जिल्हाधिकारी यांनी आता कशाचीही पर्वा न करता सोलापुरातील जनतेला डीजे, डॉल्बी आणि लेझर प्रदूषणापासून वाचवण्यासाठी डीजे मुक्त उत्सवाचे आदेश पारित करावेत अशा मागणीचे निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात सार्वजनिक उत्सवात खास करून मिरवणुकीमध्ये डीजे, डॉल्बी व लेझरचा मुक्तपणे वापर होत असल्याने सोलापुरातील वृद्ध व्यक्ती, लहान मुले मुली, आजारी व्यक्ती एकूणच सर्वांना याचा त्रास होत आहे। त्रासच नव्हे तर अनेकांना आपला जीवही गमवावा लागत आहे। म्हणून सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक, विधिज्ञ, डॉक्टर, व्यापारी, शिक्षक सर्व नागरिक बंधू भगिनी यांनी डीजे मुक्तीचा नारा देऊन सह्यांची मोहीम, मोर्चा, संवाद, डीजे मुक्ती जागृती अभियान अशी आंदोलने केली आणि करत आहे। त्याचबरोबर सोलापुरातील सर्व प्रसिद्धी माध्यमे, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया यांचे संपादक व त्यांचे सर्व परिवार डीजे मुक्तीसाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत। त्याचबरोबर पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गणेशोत्सव शांतता समितीच्या बैठकीत सर्व सार्वजनिक मंडळाने एकमुखाने डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे मान्य केले आहे। त्याचबरोबर सर्व गणेशोत्सव मंडळांना डीजे मुक्त उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले। एकूणच सोलापूर शहर आणि जिल्हावासियांना डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची मानसिकता झाली आहे असे दिसून येते। म्हणूनच जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करण्यात येते की डीजे मुक्त उत्सवाबाबत आम्ही दिलेल्या निवेदनातील मजकुराचा गांभीर्याने आणि सहानुभूतीपूर्वक विचार करावा। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डीजे मुक्त उत्सव साजरा करण्याबाबत सर्व स्तरातून मागणी आणि पाठिंबा येत असल्याने पुढील सर्व सार्वजनिक उत्सवात डीजे वरती बंदी घालावी अशी कळकळीची विनंती करण्यात आली आहे। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली पद्मा मॅकल, लक्ष्मी रच्चा, गुरुनाथ कोळी, पप्पू शेख, सलीम शेख, शोभा पोला, सविता दासरी, लक्ष्मीबाई इप्पा आदी उपस्थित होते। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या माध्यमातून विकासाला कीळ बसणारी व सोलापूरच्या सर्व बंधू भगिनींना, जनतेला, सर्व नागरिकांना मृत्यूच्या खाईत नेणारे विषय म्हणजे डॉल्बी, डीजे आणि लेझर। या तिन्ही गोष्टीमुळे डॉल्बी, डीजे आणि लेझरच्या माध्यमातून होणाऱ्या त्रासाचा आणि होणाऱ्या जीवितहानीचा आणि होणाऱ्या विविध आजारामुळं काय परिणाम होतात या बाबतीमध्ये सोलापुरामधील डॉक्टर, वकील, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, वृत्तपत्रातील संपादक, प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडियाचे सर्व वार्ताहर, संपादक आणि सर्व क्षेत्रातून विद्यार्थी, विद्यार्थिनी, मुलं, मुली, आता मी या ठिकाणी कामगार बंधू भगिनी या ठिकाणी आमच्या महिलांना आणलो। या वृद्ध महिला आहेत, काही कामगार सध्या काम करतात। अक्षरशः डीजेमुळं त्यांचं जीवन जगणं कठीण झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे की माननीय जिल्हाधिकारी साहेब, तुम्ही हे डीजे बंद करा, डीजेवर बंदी घाला। सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असताना, सर्व स्तरातून मागणी होत असताना, ज्याच्यामुळे जीवन उद्ध्वस्त होत आहे, या कारणामुळे ते बंदी घालण्यासाठी कलेक्टर साहेबांनी का वाट बघत आहेत? कलेक्टर साहेबांनी डायरेक्ट एवढं लोकांना तुमचा पाठिंबा लोकांचा पाठिंबा मिळत आहे की सर्वांचं एकच मागणी आहे, डीजे बंद करा, डीजे बंद करा। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ देखील सर्व मंडळांना सांगतात की तुम्ही डीजे असलं तर आमच्या मिरवणुकीमध्ये येऊ नका। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर।
ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.